नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. पाठराखीण या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते. आजच्या भागामध्ये आता सगळ्यांच्या समोर जी भाग्य म्हणत आहे मोबाईलमधील जो व्हिडिओ तो मिळत का नाही त्यावरती आता प्राजक्ता म्हणते की हे बघ, आता व्हिडिओ जो काही आहे तर त्यावर तुझा विश्वास आहे की माझ्यावर विश्वास आहे. सगळ्या गोष्टीचा विचार करत ती मात्र आता भाग्य झोपलेली असते आणि रूममध्ये येते आणि भाग्य झोपलेली आहे की नाही हे अगदी पारखून बघते. तो मोबाईल आहे तर तो मोबाईल बाजूला ठेवलेला असतो. लगेच तो मोबाईल हातात घेते आणि त्यामधून तिने तो व्हिडिओ तेव्हा डिलीट केलेला आहे तेव्हाचा क्षण तिला आठवतो आणि लगेच मात्र ती आता सुलोक्षणाला फोन करते. सुलोक्षणा जागीच असते. प्राजक्ताचा फोन म्हणून ती लगेच फोन उचलते आणि आता सुलोक्षणा हॅलो म्हणते तर प्राजक्ता म्हणते की सुलोक्षणा मॅडम, आता आमच्या मोबाईलमध्ये जो काही आलोकचा पाठवलेला व्हिडिओ होता तो व्हिडिओ मी डिलीट केलेला आहे. तर सुलोक्षणा हे ऐकून म्हणते की तू काही काळजी करू नकोस. इंटरनेटवर सोशल मीडियावर आलोकचे जेवढे व्हिडिओ आहेत व्हायरल झालेले होते ते सगळे व्हिडिओ मी डिलीट करून घेतलेला आहे. उद्या मात्र भाग्यश्रीने कितीही तो व्हिडिओ शोधण्याचा प्रयत्न जरी केला तरी सुद्धा तिला तो व्हिडिओ नाही सापडणार. प्राजक्ता म्हणते की मॅम, हा व्हिडिओ मी डिलीट केलेला आहे. हे जर भाग्याला उद्या समजले तर मात्र ती माझ्यावर खूप चिडेल. परंतु प्लीज तुम्ही रागावू नका. आणि हे बघा, ती खरंच माझ्या बाबतीत खूप पॉझिटिव्ह आहे, कारण जो पार्टीतला व्हिडिओ होता आलोक सरांचा तो तिने स्वतः बघितलेला आहे आणि हे लग्नाचं ऐकून कदाचित मात्र ती चिडेल, काहीतरी बोलेल, पण प्लीज तुम्ही तिच्या बोलण्याचं काही वाईट वाटून असं घेऊ नका. तेव्हा सुलोक्षणा हो असं म्हणते तर प्राजक्ता पुढे विचारते की मॅम, उद्या जेव्हा तुम्ही माझ्या घरी येताल तेव्हा माझ्यासोबत मात्र भाग्याला सुद्धा मागणी घाला. माझी पूर्ण खात्री आहे की जेवढं ती माझ्यावर जीव लावते तेवढंच त्याच्यापेक्षा जास्त ती आरव सरावर प्रेम करेल, त्यांना जीव लावेल. परंतु हा विषय म्हटल्यानंतर आता लगेच सुलोक्षणा टाळते, कारण तिला हे लग्न करायचंच नसतं. म्हणून ती लगेच म्हणते की प्राजक्ता, फार उशीर झालेला आहे, मी फोन ठेवते, गुड नाईट. तो आता हे जे एक बोलणं त्यांच्यामध्ये झालेलं आहे त्यानंतर आता प्राजक्ता मामांना म्हणत असते की हे बघा, व्हिडिओमध्ये जे तुम्ही बघितलं होतं, जे आलोक सरांचं वागणं वगैरे आहे तर ते सगळं वेगळं आहे. कारण आलोक सर मात्र खरंच खूप चांगले आहेत आणि त्यांच्या जागी त्या परिस्थितीवर दुसरा कोणी जरी माणूस असता तर त्याने त्यावेळेस तेच केलं असतं. आलोक सरांनी केलं ते. म्हणून मात्र आता सुलोक्षणा आणि ह्या प्राजक्ता ह्या दोघीमध्ये जे बोलणं झालेलं आहे त्या सगळ्याचा आठवण विचार करून आता प्राजक्ता ही सगळ्यांसमोर हे सांगत आहे, कारण मामांनी आणि भाग्यनी या लग्नासाठी विरोध केलेला असतो आलोक सरांचं वागणं वगैरे बघून. परंतु प्राजक्ताचं स्पष्टीकरण देत असते, कारण काही झालं तरी तिला आपल्या घरच्यांचा आनंद फार महत्त्वाचा असतो. आलोक सर जरीही कसे असले, तिचा रागराग करीत असले तरी सुद्धा ती त्यांच्यासोबत लग्न करायला तयार आहे आणि हे सर्व ती त्यांना समजावून सांगत असते. तेव्हा आता लगेच हे मामा म्हणजे वैद्यभाऊ पुढे म्हणतात की प्राजक्ता, आम्ही कोणीही आलोक सूर्यवंशी यांना नाही ओळखत आणि आम्ही कोणीही त्यांना बघितलेलं सुद्धा नाही अजूनपर्यंत. प्राजक्ता, तू त्यांना ओळखते, कारण तू तुझं त्यांच्या घरी जाणं येणं आहे. प्राजू, तुला त्यांच्याबरोबर संसार करायचा आहे, आयुष्य काढायचं आहे. तुझ्या इच्छेआड मात्र आम्ही कोणीच येणार नाही आणि जर तुला ते आवडत असेल तर आमचा कोणाचाच नकार येण्याचे काही प्रश्नच नाही. आता हे ऐकून सुलोक्षणा विचारते की म्हणजे तुम्हाला हे लग्न मान्य आहे तर? तेव्हा वैद्यभाऊ म्हणतात की प्राजक्ताला जर हे लग्न मान्य असेल तर आम्हाला सुद्धा ते लग्न मान्य आहे. तेव्हा आता तृप्ती आणि बाकीच्यांना आनंद होतो, परंतु भाग्याला टेन्शन आलेलं असतं. तर सुलोक्षणा पुढे प्राजक्ताच्या समोर येते. प्राजक्ताला विचारते की सुनबाई, मग लग्नाचा मुहूर्त काढायचा आहे ना? प्राजक्ताला धक्का बसलेला असतो. अजूनपर्यंत भाग्याला लग्नाला मागणी घातलेली नाही आणि भाग्य लगेच म्हणते की एक मिनिट, सुलोक्षणा सूर्यवंशी, अजून मात्र प्राजक्ताने लग्नाला मागणी दिलेली नाही. कोणी मात्र तुम्ही लगेच लग्नाचा मुहूर्त वगैरे काय म्हणतात? सुलोक्षणा भाग्याकडे काहीच आता बोलत नाही, परंतु प्राजक्ताला म्हणते की सगळेजण तुझ्या उत्तराची वाट बघत आहेत. या लग्नासाठी तू तयार आहेस का असं पुन्हा सगळ्यांच्या समोर विचारते. करशील ना तू माझ्या आलोकशी लग्न? तेव्हा प्राजक्ताचा जीव धाकधूक होत असतो. ते अजूनपर्यंत काही बोलत नाही, परंतु भाग्याला मात्र आता प्राजक्ताची काळजी लागते. भाग्याला रागच आलेला असतो. प्राजक्ता काही उत्तर देत नसते तर सुलोक्षणा विचारते की प्राजक्ता काय झालं? प्राजक्ता म्हणते की मॅम हे बघा, मी आजपर्यंत तुमच्याकडे नोकरी करण्यासाठी येत होते आणि त्याच नात्याने मी तुम्हाला मॅम असं म्हणत होते. या पलीकडे मात्र मी कुठल्याही नात्याचा स्वप्नात सुद्धा विचार केलेला नव्हता, पण आज मात्र माझा निर्णय जाहीर करण्यापूर्वी मला तुमच्याशी थोडंसं बोलायचं आहे. तेव्हा सुलोक्षणा म्हणते की अगं बोल, तुला काय बोलायचं आहे ते? परंतु प्राजक्ता म्हणते की नाही, आता मात्र तू सगळ्यांच्या समोर नाही, मला एकांतात तुमच्याशी बोलायचं आहे. जरा तुम्ही आतमध्ये येता का असं विचारते. सुलोक्षणा म्हणते की अगं विचारतेस कशाला, हक्काने सांग ना. तर प्राजक्ता म्हणते की या चला. तर आता लगेच ही तृप्ती लगेच मध्येच म्हणते हो ना, कमालच झाली, मुलगा आणि मुलगी असं बाजूला वगैरे जाऊन बोलतात ते तर कॉमन आहे, परंतु आज मात्र पहिल्यांदा मुलाची आई
मुलगी हे दोघे असे एकांतात जाऊन बोलणार आहे हे मात्र आज आम्ही डोळ्यांदा पहिल्यांदाच बघते. प्राजूला म्हणते की वा 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 प्राजू, लग्न अगोदरच मात्र तू सासूची तर चांगलीच गट्टी जमवली. प्राजक्ता काही बोलत नाही आणि सुलक्षणा मॅमला म्हणते की या. तर ती आतमध्ये निघून जाते आणि तिच्या मागून सुलक्षणा मॅम निघून येतात. सगळेजण पाहत असतात की नक्की ह्या दोघींना काय बोलायचं असेल. सुलक्षणा आतमध्ये येते आणि ती रूम वगैरे बघून प्राजक्ताला विचारते की ही तुझी रूम आहे का. प्राजक्ता डायरेक्ट विचारते की मॅम आपलं काय ठरलं होतं, पण तुमचं काय चाललेलं आहे. माझ्या बरोबर तुम्ही भाग्याला सुद्धा मागणी घालणार आहात, मग तुम्ही सगळ्यांच्या समोर माझ्याबद्दलच बोलतात. भाग्याबद्दल तुम्ही काहीच बोललेलं नाही आणि आपल्यामध्ये जी डील झाली होती मॅम, तर ती माझ्या घरच्यांना काहीच माहिती नाही. म्हणून हा जो काही लग्नाचा निर्णय आहे ना, तर तो सगळा माझ्यावर सोडलेला आहे. परंतु तुम्ही विसरलात का आपल्यामध्ये जी डील झाली होती माझ्या बरोबर तुम्ही भाग्याचं आणि आरव सरांचं लग्न लावून देताल म्हणून. मग मला सांगा की तुम्ही अजूनपर्यंत भाग्याबद्दल काहीच कसं बोललेले नाहीत. नक्की तुम्ही भाग्याला सून करून घेताल ना, मला दिलेला शब्द पाळताल ना. तेव्हा तर सुलक्षणा म्हणते की प्राजक्ता तुझा माझ्यावर विश्वास आहे किंवा नाही. तर प्राजक्ता म्हणते की प्रश्न विश्वासाचा नाहीये, प्रश्न माझ्या बहिणीच्या सुखाचा आहे आणि तिच्या सुखासाठी मी इतकं मोठं पाऊल उचललेलं आहे. तर सुलक्षणा म्हणते हे माझ्या प्रश्नाचं उत्तरच नाही. मला एक गोष्ट सांग की तुझा माझ्यावर विश्वास आहे किंवा नाही. तेव्हा आता प्राजक्ता म्हणते की विश्वास आहे, म्हणूनच या लग्नाला मी तयार झाले होते की तुम्ही आरव सरांच्या सोबत भाग्याचं लग्न लावून देताल म्हणून, पण तुम्ही तर काहीच बोललेले नाहीत. तर सुलक्षणा म्हणते की प्राजक्ता अगं तुला असं वाटलंच कसं, तुझी ही अट मी विसरेल म्हणून. मग मला आता एक गोष्ट सांग, बाहेर जेव्हा तुला विचारलं की तू या लग्नासाठी तयार आहे किंवा नाहीस, पण तू उत्तर का दिलेलं नाहीस. प्राजक्ता म्हणते की मी कसं उत्तर देणार, कारण तो प्रश्न माझ्या बहिणीच्या भविष्याचा आहे. तिचं भविष्य मात्र सुरक्षित केल्याशिवाय मी या लग्नासाठी होकार कसा देऊ शकते. आणि त्यानंतर बाहेर चारुलता ही वैद्यमोहनला विचारते की काय झालं, तुमचा होकार आहे का या लग्नाला. असा कसा होकार तुम्ही देऊ शकतात, म्हणजे तुम्ही कमालच करतात. इतका मोठा निर्णय आहे आणि एका झटक्यात घेण्याची काय गरज होती तुम्हाला. आणि तेवढ्यात आजी सुद्धा म्हणते की जावई बापू अहो इथे लग्नाचा विषय सुरू आहे, असं तुमच्या रुग्णांना गोळ्या झटपट देण्याचा नाही. वैद्यमोहन म्हणतात की चारू अगं पण अडचण काय आहे तुम्हाला. तर चारुलता म्हणते हे बघा अजून प्राजक्ता लहान आहे, आमच्या कुणाचंही मत न घेता मात्र तुम्ही होकार दिला आणि सगळा निर्णय तुम्ही प्राजक्तावर सोडला. आणि तेवढ्यात आता ही आजी तृप्तीला खुणावत असते. नक्की त्या दोघींचं आता काय सुरू असेल, परंतु तृप्ती मात्र आता आजीकडे अगदी डोळे मोठे करून बघते आणि हो असं म्हणते. कौत्सुभला विचारायला काही कळत नसतं, तो शांतच असतो. तर चारुलता पुढे वैद्यमोहनला सांगते की अहो प्राजक्ताला तुम्ही इतकं तिच्यावर निर्णय सोपवला, पण तिला कुठे काय कळतं. एवढ्या मोठ्या घरातून स्थळ आल्यानंतर ती होच म्हणणार. तेवढ्यात मात्र हे तृप्ती म्हणते की तीच काय, मी जरी असते ना तर होच म्हटलं असतं. आणि परत मात्र आता सगळ्यांच्या समोर येते आणि म्हणते की नाही कौत्सुभचे लग्न करण्या अगोदर. वैद्यभाऊ मात्र आता तृप्तीला म्हणतात की जरा गप्प राहशील का. आणि ते चारुलताला म्हणतात की चारू मोठ्या घरातील स्थळ असो किंवा अन्य घरातील स्थळ असो किंवा छोट्या घरातील, प्राजक्ताला मात्र त्याचा काही फरक नाही पडणार. तिला मात्र त्यांचा पैसा महत्वाचा नाही, तर तेथील माणसं महत्वाची आहेत. त्यामुळे प्राजक्ता मात्र पूर्ण विचार करूनच हा निर्णय घेईल. इच्छा जर असेल ना तिची तर ती हो म्हणेल आणि जर तिची इच्छा नसेल तर ती नाही म्हणेल. तेव्हा आता चारुलता म्हणते की आपलं अगोदरच ठरलं होतं की भाग्याच्या लग्नाच्या अगोदर प्राजक्ताच्या लग्नाचा विषय घ्यायचा नाही म्हणून, कारण भाग्य ही मोठी आहे प्राजक्तापेक्षा. एकतर तिचे 2 लग्न अगोदरच मोडलेली आहे, सगळ्यात अगोदर भाग्याचं लग्न व्हायला नको का. भाग्याच्या लग्नाच्या अगोदरच मात्र तुम्ही प्राजक्ताच्या लग्नाला होकार कसा दिला. म्हणून मात्र आता लगेच वैद्यभाऊ भाग्याला विचारतात की भाग्या तुझ्या जर अगोदर प्राजक्ताचं लग्न झालं यासाठी तुझी काही हरकत वगैरे आहे का. तर भाग्या स्पष्ट नाही म्हणते. लगेच मात्र ती आई आणि बाबांच्या समोर येते आणि म्हणते की तुम्ही असं का करतात, मी तुम्हाला सांगितलं कित्येक वेळेस मला लग्नच करायचं नाही म्हणून. तर आजी म्हणते की भाग्या अगं हे लग्न न करण्याचं खूळ आहे ना डोक्यामध्ये, तर ते काढून टाक. तर भाग्या रागानेच म्हणते की आई आजी माझं खूळ नाही तर हा माझा निर्णय आहे आणि तो निर्णय मी नाही बदलणार. पण बाबा तो आलोक. तर बाबा म्हणतात की अगं हे बघ भाग्या तू त्याची काळजी करू नकोस. प्राजूच्या लग्नाला आपण होकार दिला, मग असं नाही की लगेच तिच्या डोक्यावर अक्षता पडतील आणि ती लग्न होईल म्हणून. आपण मात्र सगळ्यात अगोदर त्या आलोक सूर्यवंशीची चांगली चौकशी करू आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्राजक्ताच्या लग्नाचा निर्णय आहे तो तिने स्वतःनेच घ्यायला हवा. आणि हे चारू कधी कधी तू जे काही वागते ना ते वागणंच मला कळत नसतं, कारण कधी कधी नको ते वागत असते आणि प्राजक्ताचा रागराग करत असतेस. इतकी वर्ष तू तिला सांभाळलं, मग आता तू असं सुद्धा म्हणतेस की ती या घरात नकोय म्हणून. आणि जर लग्न करून आता ती आपल्या घरातून दुसऱ्या एका चांगल्या घरात जाणार असेल तर तुझी काय हरकत आहे. प्राजक्ता आता ह्या मॅमला म्हणते की हे बघा सुलक्षणा मॅम माझी हरकत आहे, कारण तुम्हाला आमच्या घरात येऊन इतका वेळ झालेला आहे पण अजूनपर्यंत भाग्यश्री बद्दल एकही शब्द तुम्ही नाही बोललात. तेव्हा लगेच आता सुलक्षणा म्हणते की हे बघ प्राजक्ता, परंतु प्राजक्ता म्हणते की नाही स्वतः मात्र मी माझ्या बहिणीचा विचार अगोदर केलेला आहे, माझ्या सुखाचा मी विचार केला नाही.
आणि त्या जे आयुष्याचा मी विचार केलेला आहे तर त्यात फक्त मला दुःख आहे, परंतु आता जे काही मी ठरवलेलं आहे तर त्यामध्ये फक्त आणि फक्त माझ्या बहिणीच्या सुखाचाच विचार आहे, त्यामुळे तुम्ही ते केलंच पाहिजे. तर सुलक्षणा म्हणते की अगं मी सगळं काही तुझ्या मनासारखं करणार आहे, पण तू कशाला इतकी पॅनिक होतेस? अगं जरा शांत हो. तूच मला आता एक गोष्ट सांग बरं, तुला तुझ्या बहिणीचं भलं झालेलं बघायचं आहे किंवा नाही? तुला कळतं का? आतापर्यंत मात्र मी तुझ्या बहिणीला फक्त दोनदाच भेटले आणि जेव्हा मी एकदा तुमच्या घरी आले होते तेव्हा आमची पहिली भेट ओझरतीच झाली होती आणि दुसऱ्यांदा मात्र तिच्या मोडलेल्या लग्नामध्ये झाली होती. लग्नात तर बोलण्याचा काही संबंध येतच नव्हता. मग आतापर्यंत विचार कर की ज्या मुलीला मी ओळखतच नाही, आतापर्यंत तिची आणि माझी जास्त भेट सुद्धा नाही, एकमेकींना समजून सुद्धा घेतलेलं नाही, मुलीला मी नीट ओळखत सुद्धा नाही आणि थेट मी तिला लग्नाची मागणी जर घातली तर तुझ्या मामा आणि मामींना संशय नाही का येणार? आणि हे बघ प्राजक्ता, मी तुला थेट मागणी घालू शकते. घरी येतेस, मी तुला ओळखते चांगले, तुझ्या मामा आणि मामींना सुद्धा हे सर्व माहिती आहे. आणि जर लगेच मी तुझ्या बहिणीबद्दल म्हणजे भाग्याबद्दल लग्नाचा जर विषय काढला असता तर त्या दोघांना संशय आला नसता का? एक खूप मोठा गोंधळ झाला असता. तेव्हा आता प्राजक्ता म्हणते की मॅम, हे सगळं तुम्ही मला अगोदर का सांगितलं नाहीस? आणि आता मात्र तुमच्या मनात नक्की आहे तरी काय? सुलक्षणा मात्र आता म्हणते की हो, तुझं आणि आलोकचं लग्न आणि मग पुढचं पुढे बघू. तेव्हा आता हे ऐकून प्राजक्ताला धक्का बसतो. ती म्हणते की तुम्ही असं का बोलतात की पुढचं पुढे बघू म्हणून? म्हणजे तुमच्या डोक्यामध्ये नक्की काय आहे? तर सुलक्षणा म्हणते की अगोदर मी मागणी घालून तुमच्या दोघांचं लग्न ठरवेल आणि त्यानंतर मात्र आपल्या गाठीभेटी वाढतील, ओळख वाढेल. वेळ आल्यानंतर मात्र मी लगेच भाग्यश्रीला मागणी घालेल म्हणून. पुढे म्हणत असते की प्राजक्ता, तुम्हाला गोष्ट सांग, कारण तुम्ही दोघीही आता तुझ्या मामाच्या लाडक्या मुली आहात आणि दोन्ही मुलींना मात्र एकाच वेळीस जर मी मागणी घातली तर मात्र त्याला ते काय विचार करतील? त्यांना काहीतरी संशय येईल. आणि हे बघ, आता हे सगळं वाटणं साहजिकच आहे तुला, परंतु तुला असं वाटत असेल की मी भाग्याला मागणी का घातली नसेल, परंतु खरंच काल जेव्हा तू आली होती तेव्हा हे सगळं माझ्या मनात सुद्धा नव्हतं आणि जेव्हा मी विचार केला तेव्हा माझ्या मनात आले, म्हणून आज फक्त आणि फक्त मी तुलाच मागणी घातलेली आहे. सुलक्षणा बरोबर तिचा प्लॅन सक्सेस करण्याचा प्रयत्न करत असते. प्राजक्ताने कसा आपल्यावर विश्वास ठेवावा आणि लगेच लग्नासाठी कसं तयार व्हावं यासाठी मात्र ती आता हे सर्व तिला सांगत असते. आणि हे बघ प्राजक्ता, मी तुला पुन्हा एकदा सांगते की जर आपण घाई केली तर मात्र आपण अडचणीत येऊ शकतो. तुला भाग्यश्री आणि आरव या दोघांचं लग्न व्हायला हवं आहे ना? आणि मला सुद्धा हवं आहे. त्यासाठी मात्र आपल्याला थोडासा संयम ठेवावा लागेल आणि योग्य वेळ येईल तेव्हा मी भाग्यश्रीसाठी मागणी घालेल. आणि हे बघ प्राजक्ता, तुझ्या बहिणीचं सुख केवळ माझ्या हातामध्ये नाही तर तुझ्या हातामध्ये आहे, विचार कर जरा. त्यामुळे तुझ्या बहिणीच्या सुखासाठी मात्र तरी लगेच बाहेर चल आणि सगळ्यांना सांगून टाक की तुझं हे लग्नासाठी होकार आहे म्हणून. आणि आपल्यामध्ये जे काही बोलणं झालेलं आहे तर ते लक्षात ठेव. आणि दोघींचा असा विचार झाल्यानंतर त्या दोघी बाहेर येतात. सगळेजण त्या दोघींकडे बघत असतात आणि हे बघ, आम्हाला सगळ्यांना तुझं उत्तर ऐकायचं आहे आणि सांग लवकरात लवकर तुझा निर्णय काय आहे, असा प्रश्न आता सगळ्यांच्या समोर मात्र सुलक्षणा प्राजक्ताला विचारत असते. कारण प्राजक्ताचे जे काही बोलणं झालेलं आहे म्हणजे नक्की आता प्राजक्ता तिचा होकार देईल म्हणून असं तर सुलक्षणाला वाटत आहे. राजू मात्र तर सगळ्यांकडे बघतच असते आणि भाग्य मात्र आता भाग्याला हे स्थळ मान्य नसतं. आणि तेवढ्यात मात्र आता सगळ्यांच्या समोर प्राजक्ता उत्तर देते की मी आलोक सूर्यवंशीशी लग्न करायला तयार आहे. तेव्हा हे ऐकून भाग्याला धक्काच बसतो. चारुलता आजी यांना सुद्धा, परंतु वैद्यभावना मात्र आनंद होतो आणि तृप्ती आणि कौत्सुभ या दोघांना सुद्धा. कारण या अगोदर मात्र प्राजक्ताने आलोक कसा आहे हे सगळं भाग्याला सांगितलेलं असतं, पण आता लगेच तिने लग्नासाठी होकार दिला म्हणून भाग्याला पूर्णपणे आता धक्का बसलेला आहे. परंतु वैद्यभाव म्हणतात की वा प्राजक्ता, सुलक्षणा मॅडम म्हणजे आपली सोयरीक आता पक्की आहे. तर तेव्हा आता सुलक्षणा तर खुश होतच प्राजक्ताला विचारते की काय सुनबाई, लग्नाची तयारी सुरू करायची का? तेव्हा प्राजक्ता सगळ्यांच्या समोर सुलक्षणाच्या मिठीत येते. तर सुलक्षणा तिला मिठीत घेऊन अगदी तिच्या डोक्यावरून प्रेमाचा हात फिरवत असते. प्राजक्ता धक्क्यावरच असते कारण तिने जो काही निर्णय घेतलेला आहे त्यात म्हणजे भाग्याच्या सुखासाठी, पण आता सुलक्षणा मॅमने हे सर्व करायला हवं, दिलेला शब्द पाळायला हवं याचीच मात्र तिला आता काळजी असते. तेव्हा आता प्राजक्ता भाग्याच्या समोर येते आणि म्हणते या खरंच मी हे लग्नासाठी मनापासून तयार आहे आणि मला हे सुद्धा माहिती नाही की पुढे माझ्या आयुष्यामध्ये काय वाढून ठेवलेलं आहे, कसं होणार आहे, काय होणार आहे. माझी फक्त एकच इच्छा आहे की भाग्य, तुझ्या मनातील जे काही विचार आहे, टेन्शन आहे, सगळं बाजूला ठेवून तू माझ्या लग्नामध्ये सगळं तयारी करण्यासाठी आनंदाने सहभागी व्हायला हवं. तेव्हा आजीचं तोंड लगेच वाकडं होत असतं. तर आता भाग्य हसते आणि म्हणते की प्राजू, तूच म्हणाली होतीस तुझं दुःख ते माझं दुःख, तुझं सुख ते माझं सुख, आणि जर तुला आनंद झाला असेल तर मला का होणार नाही. मला सुद्धा फार आनंद झालेला आहे. म्हणून त्या दोघी आता घट्ट एकमेकांना मिठी मारतात, खुश होत. तर सुलक्षणा दोघींकडे बघत असते आणि वैद्यभावना तर फारच आनंद होतो. परंतु चारुलता आता टेन्शन मध्ये येते कारण भाग्य लग्नासाठी आता म्हणजे तयार नाही. भाग्याच्या अगोदर प्राजक्ताचं लग्न होत आहे आणि आता ती म्हणते की प्राजू हे बघ,
माझ्या मोडलेलं जे लग्न होतं त्यामध्ये तू कुठल्याही कार्यक्रमात मध्ये नव्हती, त्यामुळे तू कोणतीही आता तुझी हौस पूर्ण नाही केली. पण आता जी कसर आहे तर ती आपण सगळी भरून काढूयात. कौतुक खुशत म्हणतो की एकच नंबर भाग्या, आपण खूप मजा करूयात. भाग्य म्हणते की प्राजू, तुझ्या लग्नासाठी माझा विरोध नव्हता, मला तुझी काळजी वाटली म्हणून मी बोलत होते. पण तुला जर आलोक सूर्यवंशी आवडत असेल तर मी मध्ये बोलणारी कोण? म्हणतात ना, मिया बीबी राजी तो मध्ये बोलणारी मी कोण भाग्यश्री. म्हणून सगळ्यांना फारच आता हसायला येत असतं. सगळेजण खूप हसतात, पण तू चारुलता मात्र टेन्शन मध्ये असते आणि आजी तर कायमच तोंडच वाकडं असतं. कारण प्राजक्ताचा कोणताही आनंद म्हणल्यानंतर तिला तर रागच येत असतो. तिला काही कळत नसतं. पण हे बघ प्राजू, मी तुला म्हटले होते की तुझं लग्न आहे तर ते आलोक सूर्यवंशी बरोबरच होणार आहे. आणि तेवढ्यात वैदेव म्हणतात की चारू, अगं सगळ्यांचं तोंड गोड करायला हवं, त्यामुळे काहीतरी जा लवकरात लवकर गोडाचं घेऊन ये. तेव्हा चारुलता लगेच आतमध्ये जाते आणि तेवढ्यात चारुलता मात्र बेसनाचे लाडू घेऊन येते आणि म्हणते की आहो बेसनाचे लाडू आहेत. तेव्हा वैदेव म्हणतात की अगं तू बघत का बसलेली आहे, लाडू दे ना मॅडमला. आणि परत म्हणतात की सॉरी, म्हणजे मॅडम नाही तर आता विहीनबाई, तुम्ही तर आता एकमेकींच्या विहीनबाई झालेल्या आहात. अगं मग विहीनबाईंना लाडू दे आणि त्यांचं तोंड गोड कर. तेव्हा आता सुलक्षणा म्हणते की तुमच्या हातचे लाडू आहेत ना तर ते मी खरंच खाल्लेले आहे, खूप असे चविष्ट असतात, त्यामुळे माझ्या सुनबाईचं तोंड गोड आहे तर ते मीच करणार आहे. मात्र सुलक्षणा आताही प्राजक्ताला लाडू भरवायला जाते, पण तोच लगेच मात्र आता भाग्य आहे तर ती भाग्य सुलक्षणाचा हात धरते. तर सुलक्षणा रागाने आता भाग्याकडे पाहत असते आणि प्राजूला असं वाटतं की नक्की भाग्याला काय झालं असेल. तेवढ्यात आता सगळेजण पाहत असतात की नक्की भाग्याला काय झालं असेल. सुलक्षणा रागानेच बघते तर भाग्य म्हणते की होणाऱ्या सासूबाई आहात ना, मग तुम्हाला माहिती नाही का प्राजूला बेसनाची ॲलर्जी आहे म्हणून तिला बेसनाचे लाडू नाही चालत. म्हणते की अगं मग तिच्यावरचा लाडू आहे तर तू खा. आणि तेवढ्यात मात्र आता भाग्य लगेच खुश तो लाडू खाते. तिला खूप आनंद होतो आणि प्राजक्त सुद्धा खूप खुश होऊन हसते. आणि सुलक्षणा पुढे म्हणते की आता माझ्या सुनेचं तोंड मला गोड करता नाही आलं, काही हरकत नाही, आणि माझ्या सुनेचं तोंड गोड करायला मात्र मी लवकरच मिठाई पाठवून देते. सुलक्षणा पुढे वैदेवानं म्हणते की आपल्या आयुष्यातील हा दिवस आहे ना तो सगळ्यांसाठी खूप मोठा दिवस आहे. आजचं जे काही आता ही लग्नाची बोलणी झाली, सगळेजण तयार झालेत, आता प्राजक्ताचा सुद्धा होकार आला. वैदेव म्हणतात की हो ना ठीक आहे सगळं काही. तेव्हा लगेच सुलक्षणा पुढे म्हणते की हे बघा सगळं काही व्यवस्थित पार पडेल, मात्र आता त्यापुढे सगळी जबाबदारी आमची असेल आणि चला मला आता निघायला हवं. आमच्या सगळ्यांना मात्र आता ही घरी बातमी द्यायची आहे. तेव्हा लगेच आता वैद्य म्हणतात की हो ना, सुद्धा प्रश्न पडला होता की मुलीला मागणी घालण्यासाठी सगळेजण येतात आणि तुम्ही तर एकटेच आलात. खरं तर जावई बापूंना आणि तुमच्या इतर घरातील मंडळींना सुद्धा भेटायला आम्हाला आवडलं असतं, ते जर आले असते तर. किंवा आता सुलक्षणा म्हणते की आता काय यापुढे तर आपल्या भेटी होतच असेल आणि आता पुढच्या वेळेस आपण सगळेजण नक्कीच यापुढे भेटू म्हणून. आणि चला आता मी येऊ का, चारुलता ताई येते मी, असं म्हणून ती सगळ्यांचा निरोप घेऊन जायला निघते. आणि ती आता प्राजक्ताला म्हणते की हे बघ प्राजक्ता, मला आनंद होत आहे कारण तू खरंच तुझ्यासाठी योग्य असा मुलगा निवडलेला आहे. सुलक्षणा लगेच गोविंदला आवाज देते तर गोविंद ड्रायव्हर लगेच येतो आणि काहीतरी गिफ्ट वगैरे आता ह्या सुलक्षणे आणलेले आहे तर ते तृप्तीच्या हातामध्ये देऊन जातात. प्राजक्ताला मात्र सगळ्यांच्या समोर आता सुलक्षणा म्हणत आहे की लवकरच आता तुला ही सुलक्षणा सूर्यवंशी घेऊन जायला येणार आहे. तर असे बोलून आता सुलक्षणा तेथून खुश होत निघून जाते. सगळ्यांना फारच आनंद होतो. सगळ्यांना आता प्राजक्ताचं लग्न जमलेलं आहे आणि ते पण सुलक्षणा सूर्यवंशीच्या घरी, आणि ते पण इतक्या चांगल्या घरामध्ये. म्हणून मात्र सगळेजण इतके खुश आहेत. सगळेजण मात्र आता प्राजक्ताच्या चिठ्ठीत येतात आणि तिला अगदी घेरा घालून सगळेजण तिला आता एकत्र, म्हणजे खूप आनंद सगळ्यांना झालेला आहे. असं मात्र सगळेजण एकत्र आलेले आहेत. आणि तेवढ्यात मात्र आता चारुलताचा चेहरा मात्र पडलेला असतो, परंतु प्राजक्ता विचार करत असते कारण सगळ्यांचा आनंद हाच तिच्यासाठी महत्त्वाचा आनंद असतो. म्हणून मात्र आता ती खूप खुश आहे. परंतु आता प्राजक्ताला मात्र आता आपल्या घरच्या आनंदासाठी हे सर्व तिने केलेलं आहे हे मात्र आता तिला माहिती असतं. परंतु आपले घरचे जण आपल्या ज्या निर्णयाने सुखात जर राहत असतील तर या निर्णयासाठी ती तयार झालेली आहे. कारण आलोक कसा आहे हे सगळं काही तिला माहिती असतं. त्याच्या समोर जरी प्राजक्ता गेली तरी सुद्धा मात्र तो किती राग करतो, तरी सुद्धा ह्या कठीण परिस्थितीमध्ये ती आलोकशी लग्न करायला तयार झालेली आहे याचा ती विचार करत आहे. आणि आपलं म्हणजे भाग्या, कौस्तुभ आणि वैद्यभाऊ इतके खुश आहेत, त्यांना इतका आनंद झालेला असतो की प्राजक्ताचं लग्न जमलेलं आहे म्हणून सगळेजण इतके खुश आहेत. परंतु प्राजक्ताच्या मनामध्ये हा प्रश्न असतो की आपलं पुढे कसं होणार आणि भाग्याच्या सुखासाठी आपण इतका मोठा निर्णय घेतलेला आहे, पण सुलक्षणा सूर्यवंशी तयार होतील का? नक्की त्यांनी आता आपल्याला लग्नाची मागणी घातली, पण पुढे काय होईल हे काही तिला माहिती नसतं. म्हणून शेवटी हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये भाग्य मात्र आता विचार करत असते, तिला संशय आलेला असतो कारण आता आईआजीच्या घरी आल्यापासून मात्र प्राजू काहीतरी वेगळंच वाटते.
काहीतरी तिचं वागणं वेगळं बदललेलं आहे आणि असं वाटतं की ती आपल्यापासून काहीतरी लपवते आणि नक्की काय घडत आहे हे सगळं मला शोधावं लागेल. आणि तेवढ्यात मात्र आता हे शोधण्यासाठी भाग्या इकडे सुलक्षणाच्या घरी आलेली असते. पण आता दारात आरव मात्र जेव्हा आलेला असतो आणि जेव्हा तो बॅग घेऊन आता जायला निघलेला असतो आणि तेवढ्यात आता भाग्या आणि त्याच्या हाताला एकमेकांचा टच होतो आणि ती विचारते की अरे आरव, तू बॅग वगैरे घेऊन कुठे निघालेला आहे. परंतु आता आरव काहीच बोलत नसतो कारण तो खूप डिस्टर्ब झालेला आहे ह्या भाग्याने त्याला नकार दिलेला आहे म्हणून. आणि जेव्हा तो दोघं एकमेकांच्या जवळून जातात तर हातांना एकमेकांचा टच होतो तर भाग्य आरवकडे बघत असते आणि तेव्हा तो गाडीत बसून निघून जात असतो तर आता भाग्य त्याच्याकडे पाहतच असते आणि सगळेजण घराच्या बाहेर येतात आणि सुलक्षणाला विचारतात की सुलक्षणा तिला विचारते की काय झालं, तू इथे काय करतेस. तेव्हा आता भाग्यश्री म्हणते की मी प्राजक्ताचं सासर बघायला आले, तर चालेल का तुम्हाला असं विचारते. तर लगेच आता सुलक्षणा मनात विचार करते की भाग्यश्री मात्र आता प्राजक्ताचं सासर बघायला नाही, आरवला बघायला आलेली आहे किंवा आलोकला. नक्की आलोकच्या मनामध्ये जे काही तिचा गैरसमज आहे तो दूर झालेला नाही आणि त्यालाच नक्की बघण्यासाठी ती आली असेल. कारण आलोक कसं आहे आणि प्राजक्ताने लग्नाला होकार का दिला असेल हे सगळं बघण्यासाठीच ती मुद्दाम आली असेल असं सुलक्षणाला प्रश्न पडतो आणि सुलक्षणा विचारात पडलेले आहे. तेव्हा मित्रांनो, आता पुढे नक्की काय होईल हे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.